नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं या व्हिडिओमध्ये पुन्हा स्वागत आहे. जसं आपल्याला माहीत आहे की आपण सायन्स 1चा पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट हा धडा घेत आहोत. म्हणजेच मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण हे प्रकरण आपलं चालू आहे. आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण 3 प्रकारचे लॉज आणि थेरीज बघितल्या होत्या. डोबेरायनर-स्ट्राइड, न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह अँड मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल. तर या 3 थेरीजमध्ये कशाप्रकारे वर्गीकरण केलं वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी ते बघितलं. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण मॉडर्न पिरियॉडिक लॉ आधुनिक आवर्ती नियमाबद्दल चर्चा करणार आहोत. जसं की आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की मेंडेलिव्हनी ज्याची जी आवर्त सारणी मांडलेली होती, पिरियॉडिक टेबल मांडला होता, त्या टेबलमध्ये काही त्रुटी होत्या. का बरं त्रुटी झाल्या? कारण त्यावेळेस आधुनिक सायन्सचं, आधुनिक विज्ञानाची जी काही प्रगती होती ती इतकी झाली नव्हती. म्हणजे ॲटमच्या आतमध्ये काय आहे हे माहीत नव्हतं. म्हणजे ॲटमच्या आतमध्ये प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन असतात हे त्यावेळेस माहीत नव्हतं. आणि त्यामुळे त्या पिरियॉडिक टेबलमध्ये काही त्रुटी राहिल्या होत्या. मग त्यावर अजून संशोधन सुरू झालं आणि मग या संशोधनातून मग इलेक्ट्रॉनचा शोध लागला. आफ्टर द डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रॉन, scientists started exploring the relation between the electron number of an atom and the atomic number. म्हणजेच हा जो ॲटॉमिक नंबर आहे आणि इलेक्ट्रॉन आहे याच्यामध्ये काय संबंध आहे याच्या संदर्भामध्ये अभ्यास सुरू झाला. द ॲटॉमिक नंबर इन मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल ओनली इंडिकेटेड द सिरियल नंबर ऑफ द एलिमेंट. आणि मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलमध्ये हा जो ॲटॉमिक नंबर होता हा फक्त एक सिरियल नंबर म्हणून होता. 1 2 3 4 5 6 असे जे क्रमाने येणारे जे नंबर असतात आणि क्रमाने येणारे मूलद्रव्य असतात त्यांच्यासाठी हा नंबर होता. पण मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलमध्ये सगळ्यात जास्त भर होता तो होता ॲटॉमिक मास नंबरवर. आता तुम्हाला ॲटॉमिक मास नंबर आणि ॲटॉमिक नंबर याच्यामधला फरक माहीत असेल. ॲटॉमिक नंबर काय असतो आणि ॲटॉमिक मास नंबर काय असतो? तर ॲटॉमिक नंबर म्हणजे फक्त ॲटममधल्या केंद्रकामध्ये असणाऱ्या प्रोटॉनची संख्या किंवा इलेक्ट्रॉनची संख्या. आणि ॲटॉमिक मास नंबर म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांची एकूण संख्या, यांची बेरीज म्हणजे ॲटॉमिक मास नंबर आहे. तर मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलमध्ये ॲटॉमिक मास नंबरवर होतं आणि आता जो अभ्यास चालू झाला मॉडर्न पिरियॉडिक टेबलच्या रचनेसाठी तो होता ॲटॉमिक नंबरवर आधारित. बघा आता समोर कसं आहे ते. In 1913 AD, the English scientist Henry Moseley demonstrated with the help of experiment done using X-ray tube that the atomic number, that is Z, of an element correspond to the positive charge on the nucleus or the number of protons in the nucleus of the atom of that element. म्हणजेच काय की 1913 मध्ये इंग्लिश जे सायंटिस्ट होते हेनरी मोझले यांनी एक्स-रे ट्यूबच्या साहाय्याने जे काही प्रयोग केले त्या प्रयोगातून त्यांनी सांगितलं की ॲटॉमिक नंबर त्याला आपण सिम्बॉल झेड देणार आहोत, कॅपिटल झेड अणुअंकाला. तर हा जो ॲटॉमिक नंबर असतो हा कशाशी रिलेटेड असतो? पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस ऑर द नंबर ऑफ प्रोटॉन इन द न्यूक्लियस ऑफ द ॲटम ऑफ ॲन एलिमेंट. म्हणजे ॲटमच्या केंद्रकामध्ये जो पॉझिटिव्ह चार्ज असतो किंवा जे प्रोटॉन असतात, कारण प्रोटॉन हे पॉझिटिव्हली चार्ज असतात, यांच्याशी त्यांनी रिलेशन जोड. धिस रिव्हील दॅट द ॲटॉमिक नंबर इज मोर फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ ॲन एलिमेंट दॅन इट्स ॲटॉमिक मास. म्हणून त्यानंतर त्यांनी सांगितलं की ॲटॉमिक मास जे आपल्याला आधीच्या शास्त्रज्ञांनी सांगितलेलं होतं मेंडेलिव्हनी वगैरे की ॲटॉमिक मास ही फंडामेंटल प्रॉपर्टी आहे. मूलभूत जे काही गुणधर्म आहेत कोणत्याही मूलद्रव्याचे ते ॲटॉमिक मासवर वस्तुमानावर अवलंबून असतात. पण मोझलेच्या प्रयत्नानंतर, मोझले यांनी केलेल्या अभ्यासानंतर सांगितलं की कोणत्याही मूलद्रव्याचे जे काही गुणधर्म असतात ते अवलंबून असतात त्याच्या ॲटॉमिक नंबरवर, ना की त्याच्या ॲटॉमिक मास नंबरवर. ठीक आहे. मग त्यातूनच इथे एक स्टेटमेंट त्यांनी तयार केलं आणि त्या स्टेटमेंटलाच आपण म्हणतो मॉडर्न पिरियॉडिक लॉ स्टेटमेंट. काय आहे ते स्टेटमेंट बघा. प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर अ पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर. म्हणजे कोणत्याही एलिमेंटचे जे काही प्रॉपर्टीज असतात त्या त्याच्या ॲटॉमिक नंबरवर डिपेंड असतात. मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुअंकाचे आवर्ती फल आहेत. आणि पिरियॉडिक फंक्शन म्हणजेच आवर्ती फल हा शब्द वापरलेला. याचाच अर्थ काय की त्यांच्या ॲटॉमिक नंबरनुसार त्याच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत ज्या पिरियॉडिक टेबलमध्ये आपण बघणार आहोत त्या पुन्हा पुन्हा येतात. म्हणजेच आवर्ती फल पुन्हा त्याच प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या रिपीट होतात.
असं या स्टेटमेंटचं म्हणणं आहे. मेंडेलिव्हच्या आणि या मॉडर्न पिरियोडिक लॉ यामध्ये काय फरक आहे? मेंडेलिव्हच्या पिरियोडिक टेबलमधला जो काही लॉ आहे त्यामध्ये सांगितलेलं आहे ॲटॉमिक मासवर डिपेंड असते म्हणून, आणि मॉडर्न पिरियोडिक लॉमध्ये सांगितलेलं आहे की एलिमेंटच्या ज्या प्रॉपर्टीज आहे, गुणधर्म आहे, ते ॲटॉमिक नंबरवर अवलंबून असतात म्हणून. हाच इथे महत्त्वाचा दोन लॉमध्ये म्हणजे मेंडेलिव्हच्या पिरियोडिक लॉमध्ये आणि मॉडर्न पिरियोडिक लॉमध्ये इथे आपल्याला फरक सांगता येईल. मग आता हा मॉडर्न पिरियोडिक टेबल कसा आहे ते आपण बघूया. पुढचा पॉईंट आहे आपला मॉडर्न पिरियोडिक टेबल, लॉंग फॉर्म ऑफ पिरियोडिक टेबल, आधुनिक आवर्त सारणीचे दीर्घरूप. बघा याची काही वैशिष्ट्य आहे. द क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट रिझल्टिंग फ्रॉम ॲन अरेंजमेंट ऑफ द एलिमेंट इन ॲन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक नंबर इज द मॉडर्न पिरियोडिक टेबल. आता मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये काय आहे की एलिमेंटची जी काही अरेंजमेंट केलेली आहे, क्लासिफिकेशन केलेलं आहे, ते त्याच्या चढत्या क्रमाने ॲटॉमिक नंबरच्या चढत्या क्रमाने केलेलं आहे. म्हणजे मूलद्रव्याचा जसा ॲटॉमिक नंबर वाढतो त्या क्रमाने इथे एलिमेंटची रचना केलेली आहे. जसं आपण मेंडेलिव्हच्या पिरियोडिक टेबलमध्ये बघितलं होतं, ॲटॉमिक मास नंबरच्या चढत्या क्रमाने अरेंजमेंट केली होती. या ठिकाणी चढत्या क्रमाने आहे ॲटॉमिक नंबरच्या नुसार. द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट कॅन बी प्रिडिक्टेड मोर ॲक्युरेटली विथ द हेल्प ऑफ मॉडर्न पिरियोडिक टेबल फॉर्म ऑन द बेसिस ऑफ ॲटॉमिक नंबर. मग ॲटॉमिक नंबरवर अरेंजमेंट जी एलिमेंटची केलेली आहे त्यामध्ये त्या एलिमेंटच्या त्या मूलद्रव्यांची जे काही प्रॉपर्टीज आहे, गुणधर्म आहे, ते अगदी योग्य प्रकारे आपण इथे सांगू शकतो. द मॉडर्न पिरियोडिक टेबल इज ऑल्सो कॉल्ड अ लॉंग फॉर्म ऑफ पिरियोडिक टेबल, आणि यालाच आपण दुसरं नाव देणार आहोत याच पिरियोडिक टेबलला, लॉंग फॉर्म ऑफ पिरियोडिक टेबल. In the modern periodic table, the elements are arranged in accordance with their atomic number. म्हणजे आधुनिक आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्यांची रचना त्यांच्या अंकानुसार चढत्या क्रमाने केलेली दिसते. ॲज अ रिझल्ट मोस्ट ऑफ द ड्रॉबॅक्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियोडिक टेबल ॲपियर टू बी रिमूव्ह. त्यामुळे मेंडेलिव्हच्या पिरियोडिक टेबलमध्ये जे काही ड्रॉबॅक्स होते, त्रुटी होत्या, त्या या ठिकाणी आपल्याला पूर्णपणे नाहीशा झालेल्या दिसत आहे. However, the ambiguity about the position of hydrogen is not removed even in the modern periodic table. पण तरीही एक मात्र त्रुटी जी आहे म्हणजे हायड्रोजनचे नक्की पोझिशन कोणची आहे, त्याला पहिल्या गणात ठेवायचं की 7व्या गणात ठेवायचं, ग्रुपमध्ये ठेवायचं, हे मात्र या मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये सुद्धा अजून तो जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व झालेला नाही आहे. आता मागच्या वर्षी आपण बघितलं होतं की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कशा प्रकारे असते. तर इथे तुम्हाला आता उदाहरण दिसून आलं बघा. एक सोडियम आहे, त्याचा ॲटॉमिक नंबर 11 आहे आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 281, आणि मॅग्नेशियमचा 12 ॲटॉमिक नंबर आहे अणुअंक, आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 282. मग इथे 11 आणि 12 काय आहे, त्याचा ॲटॉमिक नंबर हे कशावरून डिसाईड झालं, तर त्यामध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या संख्येवरून. इलेक्ट्रॉनची संख्या 11 म्हणजे ॲटॉमिक नंबर 11, इलेक्ट्रॉनची संख्या 12 म्हणजे ॲटॉमिक नंबर 12, आणि त्यानुसार वेगवेगळ्या शेल्समध्ये किती इलेक्ट्रॉन अमाऊंट घेण्याची क्षमता आहे, कॅपॅसिटी किती आहे त्या शेलची, यावरून त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण लिहिलेलं आहे 281 आणि 282. Then in modern periodic table, the relation between the atomic number of an element and its electronic configuration is clearly seen. मग या मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये हेच रिलेशन कोणचं, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमधलं आणि त्याच्या ॲटॉमिक नंबरमधलं, हे आपल्याला स्पष्ट दिसत आहे. तर आपण पुढे बघणार आहोत की स्ट्रक्चर ऑफ द मॉडर्न पिरियोडिक टेबल म्हणजे आधुनिक आवर्त सारणीची रचना कशी आहे तो मुद्दा. बघा आपल्याला इथे आता ही आधुनिक आवर्त सारणी म्हणजे मॉडर्न पिरियोडिक टेबल लॉंग फॉर्म आपल्याला दिसत आहे. तर यामध्ये एकूण 7 ओरिझेंटल रोज आहेत, दॅट इज कॉल्ड ॲज अ पिरियड्स. इथे आपल्याला जे लाल मार्किंग दिसून राहिले हे आडवे 7 ज्या ओळी आहेत त्या आहे एकूण 7 पिरियड्स. ओके. आता तुम्ही म्हणाल आपल्याला खालीसुद्धा 2 ओळी दिसत आहे त्या नाही घ्यायच्या का, नाही, तर त्या 6वे आणि 7वे जे पिरियड आहेत, रोज आहे, त्याचाच तो भाग आहे, तो पुढे आपल्याला येणारच आहे. ओके. नंतर आपल्याला दिसून आलं इथे उभे स्तंभ व्हर्टिकल कॉलम्स दिसून आले एकूण 18, दॅट इज कॉल्ड ॲज ग्रुप्स. म्हणजे उभे स्तंभ जे आहे त्यांना आपण गण म्हणणार, आणि आडव्या जे ओळी आहेत त्यांना आपण आवर्त म्हणणार. म्हणजे 7 आवर्त आडवे आणि 18 एकूण गण जे आहे उभे. 7 आडव्या जे होरिझॉन्टल रोज आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ पिरियड, आणि व्हर्टिकल कॉलम्स दॅट इज कॉल्ड ॲज अ ग्रुप्स. द पिरियड्स आर 7 अँड द ग्रुप्स आर 18. ठीक आहे.
And because of this arrangement of periods and groups, there is a formation of boxes in the modern periodic table. असे आपल्याला इथे चौकोन चौकोन काही तयार झालेले दिसतील. ते चौकोनाचं सुद्धा आपल्याला इथे क्लासिफिकेशन करायचं आहे. ॲटॉमिक नंबर आर सिरियली इंडिकेटेड इन द अप्पर पार्ट ऑफ दिस बॉक्सेस. आणि या प्रत्येक बॉक्सच्या वर आपल्याला ॲटॉमिक नंबर दिसून राहिलेला आहे. बघा, प्रत्येक जे काही आपल्याला सिम्बॉल दिलेला आहे, हायड्रोजन असेल, लिथियम असेल, किंवा इकडे आयर्न असेल, कोबाल्ट असेल, निकेल असेल, त्याच्यावर डाव्या साईडने आपल्याला आकडे दिसत आहे. दॅट इज अ ॲटॉमिक नंबर. ईच बॉक्स करस्पॉन्ड टू द प्लेस फॉर वन इलिमेंट. आणि प्रत्येक बॉक्समध्ये प्रत्येक इलिमेंट्सची त्याची पोझिशन आहे. एक एक बॉक्स जो दाखवलेला आहे आपल्याला छोटा छोटा, जसं आपल्याला निळ्या याच्यामध्ये बघा बोरॉन दिसून राहिलेला आहे, बरोबर, चौकोनामध्ये. तर ही बोरॉनची जागा आहे, त्याची ती प्लेस आहे या पिरियॉडिक टेबलमध्ये. मग आडव्या ओळी जर आपण बघितलं पिरियडमध्ये, कोणत्या पिरियडमध्ये तो येतो, आणि उभ्या कॉलममध्ये जर आपण बघितलं म्हणजे ग्रुपमध्ये बघितलं तर कोणत्या ग्रुपमध्ये येतो, ती झाली त्याची पोझिशन. अशा सगळ्या एकूण 118 मूलद्रव्यांची एक एक पोझिशन या मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये फिक्स झालेली आहे. Apart from the 7 rows, 2 rows are shown separately at the bottom of the periodic table. These are called lanthanide series and actinide series respectively. आता आपल्याला खाली दोन ओळी दिलेल्या मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे. त्या दोन ओळी कोणत्या आहेत, तर हे ते सेपरेट पिरियड नसून 6व्या आणि 7व्याच पिरियडमधला तो भाग आहे. मग पहिली जी ओळ आहे त्याला आपण लॅन्थेनाईड म्हणतो, लॅन्थेनमपासून सुरू होणार आहे, यालेपासून. आणि दुसरी जी आहे ती ॲक्टिनाईड सिरीज आहे, ॲक्टिनियमपासून सुरू होत आहे म्हणून. तर अशा या दोन सेपरेट ओळी आहेत. देअर आर 118 बॉक्सेस इन द पिरियॉडिक टेबल इन्क्लुडिंग द 2 सिरीज. म्हणजे आता या दोन श्रेणी धरून एकूण 118 बॉक्सेस, ठीक आहे ना, ठिकाणं असं आपल्याला दिसतं याच्यात. इट मीन्स दॅट देअर आर 118 प्लेसेस ऑफ एलिमेंट्स इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल. म्हणजे एकूण 118 स्थान प्रत्येक मूलद्रव्याचे याच्यामध्ये आपल्याला या पिरियॉडिक टेबलमध्ये दिसत आहे. व्हेरी रिसेंटली फॉर्मेशन ऑफ अ फ्यू एलिमेंट्स वॉज इस्टॅब्लिश एक्सपेरिमेंटली अँड देअर बाय द मॉडर्न पिरियॉडिक टेबल इज नाव कम्प्लिटली फिल्ड. आणि नुकतेच अनेक प्रयोगातून आता पूर्णपणे 118 मूलद्रव्यांची पूर्ण माहिती आपल्याला झालेली आहे. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो आता की हा जो मॉडर्न पिरियॉडिक टेबल आहे हा पूर्णपणे भरलेला आहे, पूर्णपणे कंप्लीट झालेला आहे. ऑल द 118 एलिमेंट्स आर नाव डिस्कवर्ड. म्हणजे आता पूर्ण 118 मूलद्रव्यांचा शोध लागलेला आहे. आता या मॉडर्न पिरियॉडिक टेबलची अजून माहिती घेऊया. द एंटायर पिरियॉडिक टेबल इज डिवायडेड इंटू 4 ब्लॉक विच इज एस ब्लॉक, पी ब्लॉक, टी ब्लॉक अँड एफ ब्लॉक. तर इथे तुम्हाला दिसून आलेला आहे बघा, या चौकोनामध्ये एस ब्लॉक आपल्याला दिसत आहे, म्हणजे गण क्रमांक 1 आणि गण क्रमांक 2 हा झाला एस ब्लॉक. त्यानंतर ग्रुप नंबर 13 to 18, 3 ते 18पर्यंत आपल्याला दिसत आहे, तो आहे पी ब्लॉक, ठीक आहे ना. आणि त्यानंतर आपल्याला दिसून आलं आहे ग्रुप क्रमांक 3 ते 12, तर हा झाला डी ब्लॉक, जो आपल्याला पिवळ्या रंगामध्ये आपल्याला दिसत हायलाईट झालेला आहे. त्यानंतर तळाशी आपल्याला दिसत आहे बघा दोन सिरीज आहे, एक लॅन्थेनाईड सिरीज आणि एक ॲक्टिनाईड सिरीज. तर याला एफ ब्लॉक असे म्हणतात. कोणचा ब्लॉक आहे, एफ ब्लॉक. तर अशी एकूण हे पूर्ण पिरियॉडिक टेबल हा 4 ब्लॉकमध्ये, 4 खंडामध्ये विभागले गेलेलं आहे. ते आहे एस, पी, टी आणि एफ. अशा प्रकारचं हे आपल्याला या खंडामध्ये त्याची विभागणी केलेली आहे. मग आता हे खंड कशावरून पडले असतील एस, पी, डी, एफ. तर याच्या मागचं कारण असं आहे की एस ब्लॉकमध्ये असणारे जे काही मूलद्रव्य असतील, एलिमेंट असतील, त्याच्यामधला जो शेवटचा इलेक्ट्रॉन आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहित असताना हा एस या सबशेलमध्ये जातो, म्हणजे कक्षेमध्ये जातो. त्यानंतर पी ब्लॉकमधले जे काही एलिमेंट्स आहेत त्यामध्ये असणारे लास्ट इलेक्ट्रॉन जो आहे हा पी या सबशेलमध्ये जातो. डी ब्लॉकमध्ये असणारे डी या सबशेलमध्ये जातो आणि एफ ब्लॉकमध्ये असणारे एफ सबशेलमध्ये जातो. तर आता हे जे आहे हे 10वीला आहे नाही आपल्याला, हे तुम्हाला 11वी किंवा 12वीला गेल्यावर हे शिकायला मिळेल. त्यामुळे ही माहिती जी आहे ती सध्या एवढी लक्षात ठेवायची आहे, ठीक आहे. द डी ब्लॉक एलिमेंट आर कॉल्ड ट्रान्झिशन एलिमेंट. यामधला हा जो डी ब्लॉक आहे आपल्याला मध्ये दिसत आहे याला ट्रान्झिशन एलिमेंट आपण म्हणतो. म्हणजे यामध्ये सर्व जे मूलद्रव्य आहेत, एलिमेंट्स आहेत, त्याला ट्रान्झिशन एलिमेंट्स आपण म्हणतो, म्हणजे संक्रामक मूलद्रव्य मराठीमध्ये. ओके. त्यानंतर इथे जी लाल लाईन, झिगझॅग लाईन आपल्याला दिसत आहे आणि म्हणजे निळे बॉक्स जे दिसत आहे ते बॉक्सच्या आजूबाजूला डावीकडे आणि उजवीकडे आपल्याला जे पारंपरिक पद्धती आहे, म्हणजे ट्रेडिशनल टाईप्स ऑफ एलिमेंट्स जे आहे, पारंपरिक पद्धतीने जे वर्गीकरण केलं जायचं धातू, अधातू आणि
धातू सदृश्य ते आपल्याला याच्यामध्ये दिसत आहे बघा. डाव्या साईडने आपल्याला पूर्ण मेटल्स दिसत आहे, म्हणजे पहिल्या गणापासून ते या झिगझॅग लाईनपर्यंत. आणि उजव्या साईडने आपल्याला पूर्ण नॉन मेटल दिसत आहे. निळे बॉक्स जे आहे त्याच्या पूर्ण या साईडनी नॉन मेटल्स आपल्याला दिसत आहे. तर अशा प्रकारे हे जे आहे आधुनिक आवर्त सारणीची रचना, ढोबळमानानं जे आपण म्हणतो ते आपण इथे बघितलेली आहे. पेज नंबर 21वर जे आपल्याला जरा डोके चालवा, यामध्ये जे 4 क्वेश्चन दिलेले आहेत यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये, तर या 4 क्वेश्चनचे ॲन्सर जे आहे तुम्हाला ग्रुपवर टाकायचे आहे. सर्वांसाठी कंपल्सरी वर्क राहील. आणि पुढचं जे पॉईंट आहे आपला, जो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि मॉडर्न पिरियोडिक टेबल यांचा जो संबंध असणार आहे हा कसा आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. धन्यवाद.